हो का आली चिठ्ठी, त्यांचं कासेगाव, बापूंचं स्वतःचं गाव, तिथलं पोलीस स्टेशन आजही भाड्याच्या घरात. अरे काय रे, तुम्हाला स्वतःच्या गावचं पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि ह्या पद्धतीनं तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे, कशाला सगळीकडे भाड्याची पोलीस स्टेशन करायला? अरे काय, हे बरोबर नाही. अरे तुमच्या हातात, माझ्या हातात तिजोरी आली. विचारा आमदारांना, जो आमदार येईल महायुतीचा त्याला सगळ्या गोष्टी दिल्या का नाही? धैर्यशील पूर्वी आम्ही एकत्र होतो त्यावेळेस, आताही एकत्रच होय, परंतु पूर्वी राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता, एक तडफेनं काम करणारा कार्यकर्ता. आज खासदार झाला, दुसऱ्यांदा खासदार झाला. आज तरुण नेतृत्वाला भाऊ संधी द्यायला नको? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदल करायला नको? त्याच्या संदर्भामध्ये रस्त्यांची अवस्था बघा. पेटनाकावर त्यांच्याच बँकेसमोर एका प्रसिद्ध वकील महिलेचा जीव गेला 4 दिवसापूर्वी. गेलेला जीव येणार आहे? चांगले रस्ते करायला काय होतं? तुमच्या हातामध्ये सगळं काही राज्याची तिजोरी होती, ती तिजोरी काय केलं तिथं? अहो तुमच्याकडे ज्या असणाऱ्या त्या संस्था, मला तर मगाशी संजय कोरेंनी सांगितलं, दादा आमची सूतगिरणी पण बंद पडली. अरे पट्ट्या, सूतगिरणी तुम्हाला चालवता येत नाही, ती बंद पडली. त्या पोरापोरींनी कुठं जायचं आता कामाला? आणि तिथं प्लॉटिंग चाललंय, प्लॉटिंग, आणि दुसऱ्याला विकण्याचं चाललं. अरे अशी कुठं MIDC असते का? MIDC मध्ये मोठा एखादा प्रोजेक्ट आणायचा असतो. आता तुमचे नातीगोती चांगल्यांची झाली, म्हणजे किर्लोस्करांची झाली. सांगा ना पाहुण्याला, एक कारखाना टाकरे इकडं, सांगा. त्याच्यामध्ये व्याही आहेत ना तुमचे, मग व्याहीने ऐकायला नको? बरं आपली बाजू लेकाची आहे, त्याची बाजू लेकीची आहे. त्याच्यामुळं साहजिकच त्यांनी त्यांचीच गुंतवणूक करावी, टाकावी. आमच्या आष्टा, आमच्या इस्लामपूर, आमच्या वाळवा तालुक्यातल्या जे गरजू मुलामुलींना, पुढाऱ्याच्या पोरापोरींना नाही, नाहीतर पुन्हा तिथं चेअरमनचा चिकटला, तिथं डायरेक्टरचा चिकटला. अरे डायरेक्टर चेअरमन बसा ना, गोरगरिबाची पोरं लावा ना. त्यांनी काय तुमच्याकडे नुसतं बघत बसायचं का? ह्या गोष्टीचा विचार करायला नको? ह्या पद्धतीनं जो काही कारभार चाललाय ह्याला काही अर्थ नाही आहे, असं ह्या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. मित्रांनो, ह्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी, कधी कधी तर असं का कुणाला कुठंतरी उभं करणार आणि असा का त्याचा काटा काढणार की त्यालाच बाद दिशा आपटणार. तुमच्याच इथलं उदाहरण सांगतो. त्याच्यामध्ये 2017ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात वैभव शिंदे, आमच्या विलासरावांचे चिरंजीव, यांना उमेदवारी दिली आणि अपक्ष उमेदवार उभा केला आणि त्या वैभव शिंदेचा पार त्याचा बाकराच करून टाकला. ही काय पद्धत? त्यापेक्षा त्याला सांगायचं ना, वैभव मला तुला नाही रे तिकीट द्यायचं, मला ह्याला तिकीट द्यायचं, निवडून आणायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.